ठाकरे कुटुंबियांना प्रामुख्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे, उबाठा गट आणि ठाकरे कुटुंबीय यांना अंगावर घेण्याची हिंमत दाखवणारा मुंबईतला एक अत्यंत आक्रमक, अभ्यासू आणि उच्च विद्याभूषित आमदार अमित साटम यांची निवड भारतीय जनता पक्षाने मुंबईच्या अध्यक्षपदी केलेली आहे। त्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे। आज सकाळीच ही त्यांच्या अध्यक्षपदाची घोषणा झालेली आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपलं आवडतं यूट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते ह्या चॅनलला शेअर करायला, सबस्क्राईब करायला, लाईक करायला अजिबात विसरू नका। बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। थंबनेल तुम्ही बघितलं आहेच, विषय मी देखील तुम्हाला सांगितला आहे। आज सकाळी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाची घोषणा महाराष्ट्राचे, राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर सर्व कोर कमिटीचे मेंबर, ज्येष्ठ मेंबर म्हणजे चंद्रकांत बावनकुळे असतील, आशिष शेलार असतील, प्रवीण दरेकर असतील, या सर्वांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली। आणि मुंबईतले अंधेरी विधानसभा मतदारसंघातनं सातत्याने 3 वेळा 3 टर्म आमदार झालेले अत्यंत आक्रमक आमदार, अभ्यासू आमदार, विविध विषयांची, मुंबईच्या नागरी समस्यांची जाण असणारे आमदार अमित साटम यांची निवड मुंबईच्या भाजप अध्यक्षपदी करून भारतीय जनता पक्षाने एक मराठा चेहरा, एक मराठी माणूस चेहरा भारतीय जनता पक्षाच्या मुंबईच्या अध्यक्षपदी नेमलेला आहे। कोण आहेत हे अमित साटम, ते आता आपण एकदा बघूया। मुळातच अमित साटम हे अत्यंत आक्रमक आणि अभ्यासू म्हणून ओळखले जातात। त्यांना 2020 सालचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देखील मिळालेला आहे। 2002 ते भारतीय जनता पक्षाच्या प्रभागाचे सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। 2002 ते 2004 उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या युवा भाजप मोर्चाचे ते सचिव म्हणून काम करत होते। 2006 ते 2008 ते आंबोली विधानसभेचे अध्यक्ष होते। 2008 ते 2010 ते भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबईचे सरचिटणीस होते। त्याच्यानंतर त्यांनी 2014 साली पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते जिंकले। त्यांनी अशोक जाधव यांचा पराभव केला। त्यानंतर 2019 साली देखील त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवली आणि दुसऱ्यांदा अशोक जाधव यांचाच पराभव करून ते दुसऱ्यांदा विधानसभेत गेले। आणि आता तिसऱ्यांदा 2024 साली महाविकास आघाडीकडून उभे असणारे अशोक जाधव यांचा तिसऱ्यांदा पराभव करून आमदार म्हणून हॅट्रिक साधून ते पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विराजमान झाले। तसं बघायला गेलं तर म्हणजे आता आपण गंमत म्हणून जर सलमान खान आणि राहुल गांधींना जर आपण युवा म्हणत असू, तर अमित साटम हे जेमतेम 50शीतले आहेत। 15 ऑगस्ट आता 8 दिवसापूर्वीच त्यांचा वाढदिवस झाला। खरं तरी त्यांच्या वाढदिवसाची भेटच म्हणायला हवी। जेमतेम 50शीचे असणारे आमदार अमित साटम हे मुंबईतल्या प्रामुख्याने मुंबई शहर आणि उपनगरांमधल्या नागरी समस्यांची अत्यंत, ज्याला म्हणता येईल की अभ्यासू जाण असणारे, जाणीव असणारे, त्यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावरती उतरून आंदोलन करणारे आमदार म्हणून ओळखले जातात। याआधी ते 2014च्या आधी ते मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक देखील होते। मग म्हाडाचे प्रश्न असो, बीडीडी चाळीचे प्रश्न असो, सिग्नल समस्या असो, पाणी प्रश्न असो, पर्यावरण विषयक प्रश्न असो, अशा विविध समस्यांची उकल करून ते तडीस नेण्याचं सर्वात मोठं काम आमदार अमित साटम यांनी वेळोवेळी महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि नंतर 3 टर्म असणारे त्यांच्या विधानसभेच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे। अंधेरी विधानसभा मतदारसंघात जरी ते निवडून येत असले, अंधेरी पश्चिम मधनं, तरी देखील संपूर्ण मुंबईची म्हणजे बृहन्मुंबईची अत्यंत खोलवर समस्यांची जाणीव असणारा एक नेता म्हणून, एक उत्कृष्ट ज्याला म्हणता येईल की राजकारणी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। अत्यंत आक्रमक असणारे
वेळ प्रसंगी सभागृह दणाणून सोडणारे अमित साटम हे तेवढेच अभ्यासू देखील आहेत. अकांड तांडव न करता अत्यंत शांतपणे आपला मुद्दा मांडण्यामध्ये ते माहीर आहेत. दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांचं प्रकरण गाजायला लागल्यानंतर त्यांचा तथाकथित आत्महत्या किंवा तथाकथित खून झाल्यानंतर तो मुद्दा आमदार अमित साटम यांनी विधानसभेच्या बाहेर रस्त्यावरती देखील आणि विधानसभेत देखील अत्यंत जोरकसपणे प्रभावीपणे मांडला. त्या संदर्भातल्या एका भाषणात जे भाषण त्यांचं अत्यंत गाजलं होतं ते काय होतं ते तुम्ही ऐका पहिले, मग आपण परत बोलूया. 8 जून 2020 रोजी दिशा सालियनचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर हा मृत्यू ही सुसाईड आहे अशा प्रकारचा निष्कर्ष हा पोलिसांनी काढला आणि त्यानंतर त्याच्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही. अध्यक्ष महाराज, महत्वाचं आहे, शासनाने डिसेंबर 2022 मध्ये या विषयासंदर्भातली एसआयटी चौकशी नेमली होती. अध्यक्ष महाराज, या संशयास्पद मृत्यूच्या संदर्भामध्ये देशभरामध्ये नाही जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावरती संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं आहे. अध्यक्ष महाराज, संशयाचं वातावरण तयार झालेलं आहे. अध्यक्ष महाराज, आणि त्यामुळे तिचा संशयास्पद मृत्यू व्हायच्या आधी कुठली पार्टी झाली होती का, त्या पार्टीमध्ये कोण कोण सहभागी होते, कोणत्या विषयामध्ये मुळे तिचा संशयास्पद मृत्यू झाला किंवा खून झाला, या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाद हे समाज माध्यमांच्या मार्फत विविध समाजातील लोकांच्या मार्फत हे समोर येत आहेत. अध्यक्ष महाराज, एसआयटी चौकशी नेमूनही 2 वर्षाच्या नंतरही अजूनपर्यंत या संदर्भातला कोणताही निष्कर्ष हा समोर आलेला नसून काल सायंकाळी दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी काही आरोप केलेले आहेत. अध्यक्ष महाराज, त्या आरोपामध्ये तिच्यावरती बलात्कार गँग रेप करून तिचा खून करण्यात आला अशा प्रकारचा संशय त्यांना आलेला असून त्या संदर्भामध्ये माननीय न्यायालयाच्या समोर ते याचिका करीत आहेत. अध्यक्ष महाराज, त्यांनी असं सुद्धा म्हटलं अध्यक्ष महाराज की त्यावेळेला जे सरकार होतं महाविकास आघाडीच्या सरकारने त्यावेळेला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. अध्यक्ष महाराज, त्यांनी असाही आरोप केलेला आहे की त्यावेळेला मुंबई शहराच्या ज्या महापौर होत्या त्या त्यांना भेटल्याच्या नंतर त्यांची दिशाभूल करण्यात आली. त्यांना समाज माध्यमांसमोर किंवा इतर माध्यमांसमोर व इतर माध्यमांसमोर येण्यापासून रोखलं, या संदर्भामध्ये चौकशी मागण्यापासून रोखलं, त्यांच्यावरती दडपण आणलं गेलं, त्यांच्यावरती दबाव आणला गेला आणि त्यामुळे त्यावेळेला या गोष्टी ते समोर आणू शकले नाहीत. परंतु आता त्यांना हा पूर्णपणे संशय नाही, त्यांची ही खात्री आहे अध्यक्ष महाराज की त्यांच्या कन्येवरती बलात्कार करून तिचा खून करण्यात आलेला आहे आणि त्यावेळेला त्या शासनामध्ये असलेले मंत्री त्याला जबाबदार आहेत. अध्यक्ष महाराज, त्यांनी असं म्हटलंय की महाविकास आघाडीच्या सरकारमधील एका मंत्र्याचा याच्यामध्ये सहभाग असून त्यांना हा संशय आहे की या मंत्र्यामुळे ही घटना घडलेली आहे. अध्यक्ष महाराज, ही फार गंभीर बाब आहे. अध्यक्ष महाराज, कारण मुंबई शहरामध्ये अनेक युवक युवती आपलं करिअर घडवण्यासाठी येत असतात, आपल्या डोळ्यामध्ये स्वप्न घेऊन या ठिकाणी ते येत असतात. मुंबई हे स्वप्न नगरी आहे अध्यक्ष महाराज, आणि अशी स्वप्न घेऊन या शहरामध्ये राहणाऱ्या युवक युवतींवर अशा प्रकारचे अत्याचार होऊन अशा प्रकारे त्यांचा खून होऊन जस्ट बिकॉज कुणीतरी फार मोठा पॉवरफुल व्यक्ती आहे, कुणीतरी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला आहे अध्यक्ष महाराज, म्हणून अशा प्रकारची घटना ही दाबली जाणं, त्यांच्या कुटुंबियांवरती दडपण आणणं हे अतिशय गंभीर बाब असून या संदर्भामध्ये माझी शासनाला ही विनंती आहे. अध्यक्ष महाराज, एक मिनिट,
माझी शासनाला ही विनंती आहे अध्यक्ष महाराज, माझे शासनाला हे प्रश्न आहेत अध्यक्ष महाराज, की डिसेंबर 2022 मध्ये जी SIT नेमली होती त्या SIT ने काय चौकशी केली, त्या चौकशीचा काय निष्कर्ष आला, हे कधीपर्यंत जनतेच्या समोर, महाराष्ट्राच्या समोर आणि देशाच्या समोर आणणार अध्यक्ष महाराज. आणि दिशा सालियांच्या वडिलांनी ज्या ज्या व्यक्तींची नावं ही काल घेतलेली आहेत अध्यक्ष महाराज, त्यामध्ये दिशा सालियांचे 4 मित्र आहेत अध्यक्ष महाराज, तत्कालीन शासनातले मंत्री आहेत अध्यक्ष महाराज, तत्कालीन मुंबई शहराच्या महापौर आहेत अध्यक्ष महाराज. या सर्व व्यक्तींची इंटरॉगेशन ही SIT करणार का? या सर्व व्यक्तींची चौकशी SIT करणार का? आणि गरज पडल्यास या सर्व व्यक्तींचं कस्टोडियल इंटरॉगेशन करणार का? हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. ठीक आहे, ऐकलत ना. त्यामुळे मी जे मगाशी म्हणालोय तसं ठाकरे कुटुंबियांना मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये अंगावर घेण्याची हिंमत दाखवणारा हा मराठी चेहरा आहे, हा मराठा चेहरा आहे, हा भाजपचा चेहरा आहे. प्रदीर्घ काळ भाजपामध्ये काम केलेलं आहे त्यांनी. संघटनात्मक अत्यंत मोठं काम, अत्यंत मोठं कार्य जवळपास गेली 22-23 वर्ष ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, त्याच्या आधी त्यांच्या युवा विंगच्या माध्यमातून करत आलेले आहेत. मी मगाशी जे म्हणालोय त्याप्रमाणे अत्यंत महत्वाचा एक प्रोजेक्ट त्यांनी केला होता ग्लोबल वॉर्मिंगच्या संबंधातला, आणि त्या संदर्भातल्या प्रोजेक्टवरती त्यांनी एक पहिला लघुपट केला होता. त्याचं नाव होतं वसुंधरा. हा वसुंधरा नावाचा त्यांचा जो लघुपट होता तो खूप मोठ्या प्रमाणावरती भारतातही आणि भारताच्या बाहेर देखील गाजला. येणाऱ्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होतील. अर्थातच असं म्हटलं जातंय की पहिले ग्रामपंचायतीच्या, पंचायत समित्यांच्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होतील आणि त्याच्यानंतर मग महानगरपालिकांच्या, नगरपालिकांच्या निवडणुका होतील. त्या जेव्हा कधी होतील, पण त्या जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत ते होण्याची शक्यता अत्यंत दाट आहे. म्हणजे शेवटच्या निवडणुका ज्याला म्हणताय की आपण महापालिकेच्या, म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत म्हणजे आता जवळपास 4-5 महिन्याचा कालावधी राहिलेला आहे. आणि या 4-5 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्वी जे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राहिलेले आहेत आशिष शेलार, आत्ताचे विद्यमान मंत्री, त्यांनी अक्षरशः तेव्हा एकसंघ शिवसेना असताना देखील शिवसेनेच्या तोंडाला शब्दशः फेस आणला होता. शिवसेनेच्या आणि भाजपच्या आकडेवारीमध्ये, निवडून आलेल्या नगरसेवकांच्या आकडेवारीमध्ये जेमतेम 2 नगरसेवकांचंच अंतर होते. त्यामुळे याच प्रकारचा परफॉर्मन्स, याच्यापेक्षा जास्त चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न निश्चितच आक्रमक म्हणून ओळखले जाणारे आमदार अमित साटम करतील. नगरसेवक पदाची कारकीर्द असल्यामुळे आणि त्यानंतर सातत्याने 3 टर्म आमदारकीची अनुभवांची शिदोरी गाठीशी असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेतल्या समस्या आणि त्यांना भेडसावणारे प्रश्न, नागरिकांना भेडसावणारे प्रश्न, गेली जवळपास 25-27 वर्ष असणारी मुंबई महानगरपालिकेमधली शिवसेनेची सत्ता, अर्थात त्यातली भारतीय जनता पक्षाबरोबर देखील ते सत्तेमध्ये होतेच, पण तरी देखील एक महत्वाचा सत्ताधारी म्हणून तेव्हाची शिवसेना आणि आत्ताची उभाटा सेना यांचा पोलखोल, यांची प्रकरणं ते कसे आता धसास लावतात, ते कसे नागरिकांसमोर आणतात, ते कसे मतदारांसमोर घेऊन येतात, त्याकडे आपला सर्वांचं लक्ष असणार आहे. येणारी निवडणूक ही जेवढी अमित साटम यांच्या दृष्टीने महत्वाची आहे, तेवढीच महत्वाची, किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्वाची ही भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने आहे असं म्हटलं जात आहे. याचं कारण मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये जे म्हटलं आहे ते, मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे तब्बल 70,000 कोटींचं आहे. सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून या महापालिकेच्या बजेटकडे बघितलं जातं. सत्ताकारण, राजकारण आणि सत्ताकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून हाताशी येणारं अर्थकारण आणि मग परत त्याच अर्थकारणाच्या मदतीने सत्ताकारणावरती बसवलेली किंवा मिळवत असलेली घट्ट पकड, याकडे मुंबई महापालिका म्हणून सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष असतं. आज अमित साटम यांची निवड करून भारतीय जनता पक्षाने
उर्वरित सर्व पक्षांना, राजकीय पक्षांना, मित्रपक्षांना देखील आणि प्रामुख्याने महाविकास आघाडीमधल्या उभाठा सेनेला एक थेट मेसेज दिलेला आहे की भारतीय जनता पक्षाचा मुंबईतला चेहरा देखील मराठी माणूसच आहे, मराठी माणूसच असेल. ज्या पद्धतीने गेले काही महिने परप्रांतीय आणि स्थानिक, मराठी भाषा आणि हिंदी भाषा अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळ्या समस्यांचं भांडवल करून अनेक राजकीय पक्ष मुंबईमध्ये प्रामुख्याने वावरत होते, त्या सर्व पक्षांच्या धोरणांना आणि त्या सर्व पक्षांच्या येणाऱ्या प्रश्नांना महापालिकेच्या पार्श्वभूमीवर अमित साटम कसे सामोरे जातात, कसं उत्तर देतात, अध्यक्ष म्हणून त्यांची स्ट्रॅटेजी काय असते, याकडे ऑफिशियल अजय निकतेच्या माध्यमातून आपण सर्वांचं लक्ष असणारच आहे. आजचा व्हिडिओ हा केवळ आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे अभ्यासू आमदार, उच्च विद्याभूषित आमदार, मराठी आमदार आणि मराठा आमदार अमित साटम यांच्यापुरता मर्यादित होता. भारतीय जनता पक्षाच्या राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण हा मराठी आणि मराठा चेहरा भारतीय जनता पक्षाने दिला. अत्यंत महत्वाची समजली जाणारी मुंबई महानगरपालिका, मुंबईच्या अध्यक्षपदी देखील भारतीय जनता पक्षाने मराठी आणि मराठा चेहरा अमित साटम यांच्या रूपाने दिला. रवींद्र चव्हाण हे देखील आमदार आहेत, सातत्याने चौथ्यांदा निवडून आलेले आहेत, तर अमित साटम हे देखील आमदार आहेत, सातत्याने तिसऱ्या टर्मला निवडून आलेले आहेत. दोघांच्या कारकिर्दीचा हा अत्यंत महत्वाचा टप्पा समजला जातो. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेपुरताच किंवा मुंबई एरियापुरता, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांपुरताच बोलायचं झालं तर अमित साटम काय काम करतात याकडे आपलं लक्ष असेल. तोपर्यंत आपण असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकारण आता रंगत जाणार आहे. याचं कारण मी तुम्हाला जे नेहमी व्हिडिओमध्ये सांगतो ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यामुळे आता कसं कसं पलटत जाईल आणि बदलत जाईल, तुमच्या समोर येत जाईल. अंडर करंट्स जे येत असतील ते सगळे घेऊन मी तुमच्या समोर येतच राहणार आहे. आजचा व्हिडिओ हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा. अशा प्रकारचे आणखीन कुठल्या कुठल्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते देखील तुम्ही मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता. आपलं आवडतं युट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते हे शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो.